आजकाल भीमा कोरेगाव प्रकरणाला घेऊन जे काही वादळ सुरू आहे, त्याला हिंसा वगैरे मी म्हणणार नाही, वादळ सुरू आहे, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर सर्वात महत्वाची एक गोष्ट या प्रकरणामध्ये जी दुर्लक्षिली जात आहे किंवा मुद्दामून दुर्लक्षित केली जात आहे, तो मुद्दा म्हणजे या सगळ्या प्रकरणाची पार्श्वभूमी काय आहे. पुण्याला म्हणजे पुण्याच्या बाजूला जे भीमा कोरेगाव जे ठिकाण आहे, त्या ठिकाणी जे जयस्तंभ आहे, त्या ठिकाणी जो कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला येणाऱ्या लाखो आंबेडकरी अनुयायी बंधू आणि बांधवांवर, लहान लेकरावर दगडफेक करून राहुल नावाच्या आमच्या एका आंबेडकरी तरुण बंधूची हत्या करण्यात आली. मी त्याला हत्याच म्हणणार, आणि त्याला हुतात्मा करण्यात आलं. आणि त्याच्यानंतर आमच्या आंबेडकरी बांधवांनी जी काही निदर्शनं केली त्याला हिंसा वगैरे संबोधलं जातं प्रसिद्धी माध्यमामध्ये. ती हिंसा नाही आहे, परंतु याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे. दगडफेक करणाऱ्या जातीवादी आणि सवर्णवाद्यांनी, मी त्याला ब्राह्मण म्हणणार नाही कारण सगळेच ब्राह्मण काही असे जातीवादी नसतात. काही ब्राह्मणांनी जे आहे ते देशासाठी जे आहे बलिदान देखील दिलेलं आहे, सुधारणा देखील केलेला आहे. म्हणून मी जातीवादी हा शब्द किंवा सवर्णवादी हा शब्द वापरतोय की त्या सवर्णवाद्यांनी, ते दगडफेक करणारे कदाचित बहुजन असतील, परंतु त्याचे जे मास्टर माइंड आहे, या मास्टर माइंड जातीच्या लोकांनी जे काही निमित्त यासाठी वापरलं तो आहे की देशद्रोह. की त्या कार्यक्रमाला उमर खालिद JNUचा विद्यार्थी आणि मेवानी हे जे गुजरातचे जे आंबेडकरी जे नेते होते ते दोघेही हजर होते. प्रकाश आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकरी त्याला हजर होते. आणि या लोकांनी त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लावला की हा देशद्रोह आहे. काय देशद्रोह आहे त्यांचं म्हणणं आहे की 200 वर्षापूर्वी, आजपासून करेक्ट 200 वर्षापूर्वी सन 1818 मध्ये भीमा कोरेगाव या ठिकाणी इंग्रजांच्या सैन्यामध्ये असलेले महार बटालियन किंवा महार रेजिमेंट वगैरे जे काही होते, त्या लोकांनी, त्याच्यामध्ये 2 मुसलमान होते, हे अनेक लोकांना माहित नाही, त्या लोकांनी पेशव्यांचा जो पाडाव केला. तर त्यांचं असं म्हणणं आहे की देशा विरुद्ध त्यांचं ते युद्ध होतं. म्हणजे पेशवे हे देशाचे प्रतिनिधी त्यांनी मानले आणि जे आमचे महार बांधव आहेत ते त्यांनी म्हणजे देशाच्या विरोधात त्यांनी युद्ध लढलं. आणि म्हणून ते जे आहेत ते देशद्रोही वगैरे त्या 500 आमच्या होता जे मुजाहिद होते, जिहाद करणारे होते खरं म्हणजे एका हिशोबानं. कारण जिहाद म्हणजे संघर्ष, दुसरं काही नाही. हा एक प्रसिद्धी माध्यमामध्ये जिहाद म्हणजे दहशतवाद असं म्हटलं गेलं, परंतु दहशतवादाच्या विरोधात जे युद्ध केलं जातं त्याला जिहाद म्हणतात. यावर कर्नल सुरेश पाटलांनी पुस्तक पण लिहिलं की निधर्मी स्वराज्याच्या निर्मिती करण्यासाठी शिवरायांनी केलेला जिहाद, हे त्यांचं पुस्तक आहे. कर्नल सुरेश पाटील पुण्याचे, त्यांनी लिहिलं. तर ते जे मुजाहिद लोक होते, ते जे त्यांनी जे जिहाद केला पेशव्यांच्या विरोधात, तो देशद्रोह ठरवला जातो. म्हणजे देशप्रेमाची किंवा देशभक्तीची व्याख्या कशा प्रकारे स्वतः ठरवून आणि घटनाबाह्य ती व्याख्या ठरवून आमच्या आंबेडकरी बांधवांना देशद्रोही ठरवलं जात आहे, ही याची फार मोठी पार्श्वभूमी आहे. बरं, हे जर मापदंड वापरलं तर मग दक्षिण भारताचा सिंह मानला गेलेला टिपू सुलतान, स्वातंत्र्यवीर टिपू सुलतान म्हणून, त्याच्या विरोधात इंग्रजांनी जे युद्ध लढलं ते कोणाच्या मदतीने लढलं, ते पेशव्यांच्या मदतीने लढलं. हैदर अली, टिपू सुलतान यांचे वडील महात्मा हैदर अली यांनी इंग्रजांना कलकत्त्यापर्यंत, बंगालच्या सीमेपर्यंत खदेडून नेलं होतं, परंतु पेशव्यांनी गद्दारी केली म्हणून जे आहे ते आपल्या भारताचे जे लोक आहेत ते युद्ध हारले. हा देशद्रोह नाही का? पेशव्यांनी जे इंग्रजांसोबत जे संगनमत करून हुतात्मा टिपू सुलतान यांना हरवलं, हा देशद्रोह नाही का? मग हे म्हणजे 2 मापदंड वापरायचे. खरी गोष्ट म्हणजे की जो महार रेजिमेंटचा जो सेनापती होता सिद्धनाक महार, यानं पेशव्यांसमोर प्रस्ताव ठेवला होता समोर की तुम्ही आमची ही जी अस्पृश्यता आहे, हे आमच्या गळ्यातलं जे गाडगं आहे, हे जे कमरेला झाडू तुम्ही आमच्या मागासवर्गीय बांधवांना बांधतात, हे जे गावकुसा बाहेर तुम्ही आम्हाला नेलं, ते हे सगळं बंद करा. बाजीरावानं काय उत्तर दिलं? चालणार नाही. त्यांच्या पेशव्यांच्या पर्सनल लॉ मध्ये हस्तक्षेप जमणार नाही, हे पेशव्यांचं म्हणणं होतं. आणि मग त्यांनी ते नामंजूर केलं. मग सिद्धनाग यांनी सांगितलं की आता आम्ही युद्धाच्या रणांगणामध्येच भेटू. म्हणजे हे जे आमचे महार बांधव होते त्यांना पेशव्यांच्या विरोधात लढायचं नव्हतं, इंग्रजांच्या बाजूने लढायचं नव्हतं.
इंग्रजांचे फक्त त्यांनी हत्यारं वापरली, त्यांना त्यांच्या स्वातंत्र्यासाठी लढायचं होतं. हा त्यांचा स्वातंत्र्य लढा होता. त्या मनुवादापासून, त्या अस्पृश्यतेपासून त्यांना स्वातंत्र्य हवं होतं, म्हणून त्यांनी युद्ध केलं आणि 28,000 पेशव्यांना आमच्या मागासवर्गीय बांधवांनी, आमच्या मुस्लिम बांधवांनीही अक्षरशः 500 लोकांनी कापून त्यांना काढलं आणि त्याचा पाडाव झाला. आणि त्याचं एक स्मरण म्हणून तिथं जयस्तंभ बांधण्यात आला भीमा कोरेगाव, आणि त्याचं स्मरण म्हणून दरवर्षी 200 वर्षापासून तिथे कार्यक्रम होतात. स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी तिथं जे आहे कार्यक्रम केलेला आहे. मग बाबासाहेब आंबेडकरांवर तो आरोप लावणार का, जे तुम्ही आज प्रकाश आंबेडकरांवर आरोप लावता? गोष्ट अशी आहे की देशद्रोही ठरवून एका विशिष्ट समाजाला नेहमी टार्गेट करण्यात येत होतं. आतापर्यंत फक्त हिंदू हे पहिल्यांदा आमच्या मागासवर्गीय समाजाचा मुद्दा हा ऐरणीवर आलेला आहे. पहिल्यांदा म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर पहिल्यांदा नॅशनल मीडियानं इतक्या मोठ्या प्रमाणात या मुद्द्याला महत्त्व दिले आहे. आणि एवढंच नाही तर संसदेत हा मुद्दा जो आहे तो गाजत आहे. हे आमच्या आंबेडकरी समाजाच्या चळवळीचं यश आहे. परंतु याचं एक अपयश कोणतं आहे की तो आमचा मराठा समाज जो मागील काही वर्षापासून आमच्या मागासवर्गीय समाजाच्या जवळ येत होता, तो काहीसा दुरावण्याचं षडयंत्र याच्या मागे करण्यात आलेलं आहे. हे या सगळ्या गोष्टीचं फार मोठं अपयश आहे. हे होता कामा नये. आज मुस्लिम समाज, मराठा समाज आणि आमचा मागासवर्गीय समाज हे तिन्ही एकत्र येण्याची गरज आहे. गुजरातमध्ये ते झालेलं आहे आणि त्याचा परिणामही काय झालेला आहे, किती यश मिळालेलं आहे ते सगळ्यांच्या समोर आहे. तो गुजरात पॅटर्न आमच्या महाराष्ट्रामध्ये तो राबवण्याची गरज आहे. कोणी असो, आम्ही सर्वच सवर्ण समाजाला आम्ही दूषण देत नाही. जे काही विवेकवादी सवर्ण आहेत आम्ही त्यांचंही स्वागत करतो. परंतु जे काही वंचित आहेत, मग ते मुस्लिम असो की आमचे मागासवर्गीय समाजातले असो की मराठा समाजातले असो, त्या वंचितांनी दुर्बलांनी एकत्र येण्याची गरज आहे. तेव्हाच या समाजामध्ये शांती नांदेल, तेव्हाच या समाजाची प्रगती होईल आणि वर्णवादापासून, जातीवादापासून आमची मुक्ती होईल.